दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील दहशतवाद्यांना कोण पैसे पुरवतंय असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे। तर दादा भुसेंवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असं प्रत्युत्तर सुधाकर बडगुजर यांनी दिलंय। त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत, अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो, याचे लागे बांधे कोणाशी आहेत, आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे, याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोणाशी लागे बांधे आहेत, याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, पालकमंत्र्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण ते एमडी ड्रग्स प्रकरणात तेच आहेत। त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेले आहे। मोर्चा काढला, जिवारी लागलं, काजल से काला कलंक होत आहे, ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे, टिळा लावलेला आहे त्यांचा, तो पुसता येणार नाही, म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं जॉईंट व्हेंचर आहे, त्या प्रकरणात काय कारवाई झाली असा सवाल ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केलेला आहे। दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत। हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरतोय, ती क्लिप फिरते, पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेलं आहे तेही फिरते। प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे, करार आहे, त्याचं काय झालं? दरम्यान नितेश राणे यांनी ज्या सलीम कुत्तावरून आरोप केलेले आहेत, तो सलीम कुत्ता नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सलीम कुत्ताचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे। 1993 मुंबईतल्या स्फोटातला तो मुख्य आरोपी आहे। बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सुप्रीम कोर्टानं 2013 साली ही शिक्षा अवैध ठरवली। सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे। बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याच्याशी सलीम कुत्ताची जवळीक आहे। मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा सलीम कुत्तावर आरोप आहे। गुजरातमधून हा शस्त्र पुरवठा जमा करून तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता आणि हाच पुरवठा वापरण्यात आला। सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेला आरडीएक्स पुरवल्याचा देखील आरोप आहे।